आज आपण करणार आहे मच्छी फ्राय। तर त्याच्यासाठी आपण 3-4 पाण्याने स्वच्छ असे मासे धुवून ठेवलेले आहेत। हे मासे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवले। 10 मिनिटं पहिले याला आपण हळद, लिंबू आणि थोडंसं मीठ असं लावून 10 मिनिटं त्याला भिजू घातलेले आहे, म्हणजे मुरायला ठेवलेले आहे झाकून सनी। मग आता ते 10 मिनिटानंतर आता त्याच्यामध्ये आपण टाकणार अद्रक, लसूण, जिऱ्याची पेस्ट, मसाला आपला हा फ्रायचा मसाला आहे तो स्पेशल फ्रायचा मसाला आणि थोडं मीठ। आता हे आपण याच्यामध्ये सगळं टाकून सनी त्याला ॲड करून घेऊ। आता हे सगळं टाकल्यानंतर आपण त्याला ॲड करू। असं छान आपण मस्तपैकी त्याला आता मसाला लावून सनी ॲड करू। त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे फक्त तो फ्राय मसाला टाकलेला आहे। हा असा मसाला येतो माशांचा फ्रायवाला मसाला येतो। पुडी 10 रुपयाची पुडी टाकून द्यायची, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अद्रक, जिरं, लसूणची पेस्ट टाकायची आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण इथे तव्यात तेल टाकून सनी तिखट न घालता सगळं असतं त्या पुडीमध्ये सगळं टाकलेलं असतो मसाला वगैरे, फक्त तोच मसाला वापरायचा, बाकीचं काहीच टाकायचं नाही। तेल जास्त असतं माशांमध्ये अगोदरच तेल जास्त असतं, त्याच्यामुळे थोडं तेल कमीच टाकायचं। आता आपण त्याच्यात मसाला टाकला, जिरं, लसूण, अद्रकची पेस्ट टाकली, हळद टाकली आणि लिंबू, मीठ लावून थोडंसं 10 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवलं होतं। त्याच्यासाठी थोडासा आपण रवा घेतला आहे। आता आपण थोडा हा रवा याला ॲड करू। जास्त रवा लावायचा नाही, थोडासा रवा लावायचा। आपण चोपडा मासा आणलेला आहे, या चोपडा मासामध्ये एक सुद्धा काटा निघत नाही।
तेव्हा पण आहे ना, आपण जेव्हा मच्छी फ्राय करतो ना, तेव्हा काही काही लोक काय करतात, त्याच्यात काही टाकत नाही, फक्त मसाला मिरची टाकतात. त्याच्यात आहे ना थोडंसं अद्रक लसूण जिरं याची पेस्ट टाकायची. खूप छान लागतं, सुपर लागतं. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता त्याच्यामध्ये. तुमच्या घरच्या घरी मसाला पण टाकू शकता. पण थोडं तेल कमी वापरायचं, कारण की चोपडा मासा याला तेल जास्त असतो, तेलचं प्रमाण याला जास्त असतं. त्याच्यामुळे थोडं तेल कमी टाकायचं. बघू शकता आपण तेल एकदम कमी टाकलं याच्यामध्ये, कारण याला अगोदरच त्याचं तेल सुटतं अंगाचं. ते त्यांनी दिलं होते आपल्याला, माशाचे अंडे दिले होते त्यांनी. हे माशाचे अंडे होते, माशाचे अंडे म्हणे फटाफटा फुटतायत. माशाचे अंडे त्याचे कोणी कोणी चटणी पण करून खातं याची, आणि अंड्याची चटणी करून खातं कोणी कोणी. अंडे, माशाचे अंडे. हे बघा, तेल न टाकता थोडंसं तेल टाकले आपण, तेल जास्त टाकलंच नाही त्याच्यामध्ये. झाकायची पण काही गरज नाही, तेव्हाच होऊन जातो, त्याला झाकायची गरज नाही पडत. झाकण लावून काही झाकायची गरज नाही, असं होतं पण ठेवायची. एक साईड ही झाली का मग दुसरी साईड घ्यायची, अशी साईड त्याची पलटत राहायची आणि उभा करायचा त्याला. उभा करायचा, उभा पण फेकायचा. त्याला एवढं तेल असतं ना, त्याच्यामुळे त्याला तेल टाकायची गरज नाही पडत आपल्याला. आणि इथं अंडे फुटताय माशाचे फटाफट. हे सगळे अंडे माशाचे अंडे. माशाच्या अंड्यांना तेल जास्त लागतं. हे जे आहे ना, हे माशाचे अंडे ती, हे आपण अंडे फोडले ते माशाचे, हे डोळ्यांसाठी एकदम चांगले असतात. माशाचे अंडे जर खाल्ले ना तर डोळ्यांना फार छान तेज येते. माशाचे अंडे मागून घ्यायचे ते लोकांकडून. डोळ्यांना तेज येते ते अंडे खाल्ल्यानंतर. काही अंडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. माशाचे अंडे झाले तयार. चारी बाजून त्याची साईड शेकायची. चारी बाजूनी त्याची साईड अशी शेकायची. माशाचे अंडे पटापट उडत आहेत.
माशाचे अंडे डोळ्यासाठी खूप चांगले असतात, त्याच्यामुळे माशाचे अंडे खायचे. डोळ्याला तेजी येते, लवकर चष्मा लागत नाही. इकडे आपली मसाला खिचडी टाकली आहे. काय टाकायचं याच्यामध्ये? मसाला फ्रायचा मसाला येतो, तो मसालाचा फ्रायचा मसाला टाकायचा, हळद टाकायची, मीठ टाकायचं, लिंबू टाकायचा एक निपुण सनी, 15 मिनटं झाकून ठेवायचं. लिंबू टाकल्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायचा. लिंबू आणि हळद टाकल्यानंतर मग त्याला मसाला आणि थोडंसं मामूली रवा लावायचा. मच्छी फ्रायला छान अशी ती मासे छान लागतात. कोणी काय करतं, असं बदबद ते रवा लावून ठेवतात, अजिबात चांगला वाटत नाही जास्त रव्याने. आता बघा मी किती मामूली रवा लागला, दिसतोय जायचं, कुठं दिसत नाही रवा. असा रवा लावायचा छान मस्त. तेल अजिबात टाकायचं नाही, तेल भरपूर तेल असतं त्याला. फक्त ते अंडे जे होते ना, अंडे त्याच्यातच तेल टाकलं, बाकी तुम्ही कुठेच तेल टाकलं नाही. छान आपला मासा मस्त तयार झालेला आहे. मग दाखवते मी खाऊन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वा बहिणीने. आणि 15 मिनटं लागतात फक्त मासे तयार व्हायला. हे बघा 15 मिनटात आपले मासे एकदम छान तयार झाले आहेत. तुम्ही पण खा, मी पण खाते. आणि लाईक ठोकायला विसरू नका.